नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चोरीच्या घटनेने पेण पुन्हा हादरले। शाळांमध्ये चोरीमुळे नागरिकांमध्ये भीती, रोख रक्कम व साहित्य लंपास। पेण नगरपालिकेच्या इमारतीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामासाठी आणलेल्या धातूची चोरी उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही दिवसात पेण शहरात पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे। पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि सौ मना नेने कन्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवावे अशी मागणी पेणवासियांकडून होत आहे। दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 1:30 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी प्रायव्हेट हायस्कूल पेण येथे प्रवेश करून कार्यालयातील कपाटे फोडली व सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले। या शाळेतून रोख रक्कम रुपये 12,173 चोरीस गेली असून इतर कोणतीही वस्तू चोरीस गेल्याचे आढळले नसले तरी कार्यालयातील साहित्य मात्र अस्ताव्यस्त करण्यात आले आहे। यानंतर चोरट्यांनी सौ मना नेने कन्या विद्यालयात प्रवेश करून कार्यालयातील कपाटे व मुख्याध्यापकांच्या केबिनमधील कपाटे फोडली, त्यातील साहित्य अस्ताव्यस्त करून रुपये 17,845 रोख रक्कम चोरून नेण्यात आली। तसेच सुमारे 50 मीटर लांबीची साऊंड सिस्टमची वायर बंडलही चोरीस गेली आहे। दोन्ही शाळांमधून मिळून एकूण रुपये 30,018 रोख रक्कम चोरीला गेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पेण पोलीस करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। दरम्यान या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, पेण। मी राजेंद्र मधुकर पाटील, प्राचार्य प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पेण। आज सकाळी आमचे उपप्राचार्य या ठिकाणी परीक्षेसाठी इयत्ता 12वीची तोंडी परीक्षा चालू आहेत म्हणून या ठिकाणी सकाळी 8 वाजता आले। 8 वाजता आले असता त्यांना असं दिसलं की वर्गाचे कार्यालयाचे लॉक तोडलेले आहेत आणि आतमध्ये येऊन बघितले असता सर्व कपाटं वगैरे अस्ताव्यस्त फोडलेली आहेत आणि या ठिकाणी पहिला माझ्या कॅबिनमध्ये येऊन कपाटं फोडलेली आहेत, परंतु इथे काही न मिळाल्यामुळे आमचं मेन जे ऑफिस आहे आतलं त्या ठिकाणी गेलेले आहेत। तर आणि त्या ठिकाणी 5 ते 6 कपाटं त्यांनी तोडलेली आहेत। त्या ठिकाणी आमचे प्रायव्हेट हायस्कूलचे 12,173 रुपये चोरीला गेलेले आहेत। बाकी या ठिकाणी काही चोरीला गेलेलं नाही। सामान अस्ताव्यस्त आहे, बाकी कुठल्याही वस्तूला त्यांनी हात लावलेला नाही। त्याचबरोबर आमच्या समोरची एक कन्या शाळा आहे, त्या कन्या शाळेमध्ये प्रायव्हेट हायस्कूलची चोरी झाल्यानंतर कन्या शाळेमध्ये गेलेले आहेत। त्या ठिकाणी पण ऑफिस तोडलेला आहे। त्या ऑफिसमध्ये जसं आमच्याकडे चोरी झालेली आहेत, सीसी फुटेज बघता 3 माणसं त्या ठिकाणी दिसत आहेत। त्या माणसांनी बुरखा घातलेला आहे, हातात हँड ग्लोव्ज वगैरे घातलेले दिसून येत आहेत। कन्या शाळेत मात्र त्यांनी 17,845 रुपये हे त्या ठिकाणून हस्तगत केलेले आहेत। असे टोटल 30,000 ते 35,000 रुपये त्या चोरट्यांना, भुरट्या चोरांना सापडलेले आहेत। त्यानंतर आमचं भाऊसाहेब नेने कॉलेज आहे, त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चोरी केलेली आहे, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा काही त्यांना आढळलेले नाही आहेत। हा चोरीचा प्रकार साधारण 1:30च्या सुमारास झालेला आहे। 1:30 ते 3च्या दरम्यान ही आमच्या कॉलेजमध्ये चोरी झालेली आहे।
आहे.